नमस्कार शिक्षक मित्र हो. खरं तर देवानं आपल्याला खूप चांगलं काम दिलं आहे, एक मोठी सेवा दिली आहे. आपण शिक्षक म्हणून जन्माला आलो आहोत किंवा शिक्षकी पेशा स्वीकारलेला आहे, याचा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि खरोखर आपलं जीवनसुद्धा कृतार्थ होण्यासाठी याची मदत होणार आहे. शिक्षक मित्र हो, विद्यार्थी घडवण्याचं म्हणजे समाज घडवण्याचं कार्य आपण करत आहोत. आणि आपल्यासमोर वर्गामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात. त्यामध्ये जे चमकोगिरी करणारे विद्यार्थी असतात ते चमकतात, जे थोडेफार अधिक हुशार असतात ते चमकतात, आपलं लक्ष ओढून घेतात आणि आपणसुद्धा त्यांच्याभोवती फिरायला लागतो. पण याच वर्गामध्ये काही शांत विद्यार्थी असतात, अबोल असतात, त्यांच्याकडे सुद्धा काही चांगलं असतं. याचा शोध आपण लावून दिला की खरं सार्थक तिथे होतं. खरं तर त्यांच्या जन्माचं सार्थक होतं आणि आपण शिक्षक म्हणून सेवा केलेल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. उमेश असाच एक विद्यार्थी, काहीही येत नाही असा शिक्का बसलेला. तो अतिशय शांत, कधीकधी 3-4 विषयात नापास होणारा, निराश झालेला असा असायचा. पण कुणालाही त्यांनी कधी त्रास दिला नाही, निरुपद्रवी. एखादं काम सांगितलं की झेपेल तेवढं शांतपणे करणारा असा हा उमेश नावाचा माझा विद्यार्थी. एक दिवस त्याची आत्या माझ्याकडे आली मला भेटायला. तो 10वी पास होऊन गेला होता. त्यांना भेटायचं होतं मला. कामाची रांग लागली होती, खूप कामं समोर होती, त्यातून त्यांना वेळ देणं जमत नव्हतं. तरीही त्याची आत्या म्हणाली, सर फक्त 2 मिनटं द्या, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी त्यांना परवानगी दिली. त्या आल्या आणि त्यांनी, सर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, उमेशनं तुमच्यासाठी छोटीशी भेट दिली आहे असं म्हणाल्या. आता छोटीशी भेट आणि उमेशनं दिल्या म्हटलं तर कुतूहलानं मी उघडलं. एक पेन आणि सोबत चिठ्ठी होती. ती चिठ्ठी महत्त्वाची वाटली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं 2 ओळी उमेशनं लिहिल्या होत्या. आदरणीय सर, तुम्ही विश्वास दिलात म्हणून आज मी BComच्या 4थ्या वर्षात गेलो. धन्यवाद सर, तुमचा उमेश. खरोखर इतकं धन्य वाटलं, खूप बरं वाटलं. उमेश BComच्या 4थ्या वर्षात गेलेल्याचं मला खूप समाधान वाटलं. तिसऱ्या इयत्तेमध्ये जवळजवळ सगळ्या विषयात नापास झालेला होता. कधीकधी पुढेसुद्धा तो 3-4 विषयात सतत नापास होत होता. थोडा त्याला विश्वास दिलं, थोडा त्याला आधार दिला, पाठीवरून हात फिरवल्यानंतर त्याचा परिणाम इतका झाला, 12वीला आणि 10वीला तो एका झटक्यात पास झाला आणि तो BComच्या 4थ्या वर्षात होता. शाळा सोडून गेल्यानंतर 3-4 वर्षांनी हा परतला होता आणि त्यानंही अशी चिठ्ठी लिहिली. शिक्षक मित्र हो, वर्गात सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, प्रावीण्य असतात. त्या प्रावीण्याकडे आपण बघतो, त्यांना प्रोत्साहन देतो. काही विद्यार्थी अतिशय हुशार असतात, त्यांच्या हुशारीकडे आपण लक्ष देतो. पण त्याचवेळी जसं रानफुलाकडे आपलं लक्ष जात नाही, आपण बाजारातली फुलं आणून त्याचा उपयोग करतो. देवाऱ्यावर सुद्धा आपण ठराविक प्रकारची फुलं घालतो, पण रानातसुद्धा तितकीच सुंदर फुलं असतात, तिकडे आपलं लक्ष जात नाही. आपण रान म्हणून ते काढून टाकतो. असं न होता आपण सगळ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. उमेशसारखे विद्यार्थी आपल्या वर्गात असतात, त्यांना शोधायला पाहिजे, त्यांना आपण मदत केली पाहिजे. नवीन शिक्षण पद्धती हेच सांगते, तर आपल्याला दररोज निरीक्षण करायला सांगते. विद्यार्थ्याचं निरीक्षण करा, त्याच्या निरीक्षणाच्या नोंदी करा, त्याच्यासाठी थोडा वेळ काढा असं प्रत्येक शिक्षकाला सांगत असतं. जसं प्रत्येक शिक्षकाला सांगितलं जातं तसंच पालकांनाही सांगितलं जातं. तर ही गोष्ट अशी आहे की आपण थोडा आपला वेळ दिला, एकदा त्याच्या पाठीवरनं हात फिरला की त्याच्या आयुष्यात आपण बदल घडवत असतो आणि त्याचं आयुष्य फार बदलून जातं, केवळ आपण त्याला थोडासा विश्वास दिल्यामुळं. हे कार्य आपण सगळ्यांनी मिळून करूया. काही शिक्षकांना मी प्रणाम करतो की असेही चांगले शिक्षक मला भेटले, त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य झोकून दिलं आहे मुलांसाठी. ती पुरस्कारासाठी काम करत नाहीत, कोणी शाबासकी म्हणावी म्हणून काम करत नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी यावं आणि आपलं काम पाहावं आणि आपल्याला चांगला शेरा द्यावा, यासाठी हे शिक्षक थांबत नाहीत. तर मी बघितले तसे शिक्षक ध्यास घेऊन सेवा करतात,
परमेश्वराची पूजा केल्यासारखं विद्यार्थ्यांची सेवा करतात आणि विद्यार्थी घडवताना दिसतात. हे शिक्षकांना मी खरंच प्रणाम करतो. एक अशीच कविता या निमित्तानं सुचली. विद्यार्थी काय म्हणत असतील, हे वंचित विद्यार्थी काय म्हणत असतील बघा. एवढं कराच गुरुजी, एवढं कराच. आमच्याकडे पाहायला तुम्हाला वेळच नसतो, कारण बरीच कामं असतात, असं तुम्ही सारखं म्हणता. एवढं कराच गुरुजी, आमच्याकडे पाहायला तुम्हाला वेळ नसतो, असं आम्ही सतत ऐकतोय. आज हे उद्या ते, आज हे उद्या ते, कामं काही संपत नाहीत. काही ना काही तुमचं कारण कळतं आम्हाला. आता एकच प्रार्थना करतो गुरुजी, आता एकच प्रार्थना करतो गुरुजी, प्रगतीपत्रक भरण्यापूर्वी एकदा तरी फक्त क्षणभरासाठी आमच्या आसुसलेल्या नजरांकडे पहा. आमच्यातल्या चांगल्याचा शोध लावून द्या गुरुजी, आमच्या आसुसलेल्या नजरांकडे पहा. आमच्यातल्या चांगल्याचा शोध लावून द्या. कदाचित तो क्षण आमचं आयुष्यच बदलून टाकेल. गुरुजी, फक्त एकदा आमच्याकडे पहा. गुरुजी, फक्त एकदाच आमच्याकडे पहा. शिक्षक मित्र हो, आपण सगळ्यांनी अशा विद्यार्थ्यांना जवळ करूया. 90% 95% मार्क घेणारे विद्यार्थी आम्ही शिकवलो काय नाही शिकवलो काय, ते कुठून तरी शिकणार आहेत आणि पुढं जाणार आहेत. या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ते आम्हाला कायम लक्षात ठेवणार आहेत. त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे, एवढं सांगतो. शिक्षक मित्र, विचार आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या अन्य शिक्षक मित्रांकडे पाठवा. आणि पालकांनासुद्धा सांगतो की कुठलंही मूल हे निसर्गाची देणगी असते आणि त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्या मुलाकडे काही ना काही चांगलं असतंच. आपण सर्वांनी मिळून त्या चांगल्याचा शोध लावूया आणि त्याला पुढं नेऊया. त्याला वंचित ठेवूया नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करूया नको, एवढी कळकळीची विनंती. खूप खूप धन्यवाद.